त्याची पुनरावृत्ती जर कुणाला बघायची असली तर ती आपल्या मसवडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। माणूस एक्सपायर झाला तर त्या माणसाला स्मशानभूमीपर्यंत न्यायला पावसाळ्यामध्ये गुडघ्यावर चिखलातनं जावं लागतंय। मसवडला जी काही मळे आहेत आमचे, त्या एरियात अंतर्गत रस्ते नाहीत। रस्त्याला, मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता नाही की नाही, पण अंतर्गत सुद्धा रस्ते नाहीत। आणि सगळ्यात महत्वाचा आणि दुर्दैवी म्हणावं लागेल की मसवडला अटॅच असलेल्या 12 वाड्या 12 खेडी आहेत, परंतु इथं जर एखादा माणूस एक्सपायर झाला तर त्या माणसाला स्मशानभूमीपर्यंत न्यायला पावसाळ्यामध्ये गुडघ्यावर चिखलातनं जावं लागतंय। त्या वाड्या आणि जी खेडी आहेत छोटीशी, त्यांना अजिबात रस्ता नाही। मसवडला जी काही मळे आहेत आमचे, त्या एरियात अंतर्गत रस्ते नाहीत। रस्त्याला, मुख्य रस्त्याला जोडणारा तर रस्ता नाही की नाही, पण अंतर्गत सुद्धा रस्ते नाहीत। आणि त्याच्यामुळं एखादा माणूस जर एक्सपायर झाला तर त्या माणसाला स्मशानभूमीपर्यंत न्यायला म्हणजे जवळजवळ आपण ह्याच्यामध्ये आदिवासी विभागामध्ये ज्या पद्धतीने माणसाला मृत्यू झाल्यानंतर अग्नी देण्यासाठी घेऊन जाते, त्याची पुनरावृत्ती जर कुणाला बघायची असली तर ती आपल्या मसवडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। वाटलेल्या मसवड नगरपालिकेच्या इलेक्शनच्या निमित्तानं बरेच काही मुद्दे गाजत आहेत। त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमचा गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न। ब्रिटिश सरकारच्या काळापासून मसवड नगरपालिका इथं आहे, पण ह्या नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्यावर अनेक इलेक्शन प्रस्थापितांनी जिंकली, पण दुर्दैवानं ह्या प्रस्थापितांना पिण्याचं पाणी आतापर्यंत मसवड नगरीला देणं शक्य झालं नाही। आज सुद्धा इथं पिण्याचं पाणी 11 ते 12 दिवसातून एकदा इथली जनसामान्य जनता आलेलं पाणी पिते। पण ती पाणी अनेक वेळेला भाषणात सांगितलं जातं की आम्ही पिण्याचं पाणी देऊ, आम्ही बाकीच्या सगळ्या सुखसुविधा देऊ तुम्हाला, पण आजपर्यंत कोणीही देऊ शकलं नाही। आणि म्हणून ह्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रभाकरजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखालचा पॅनल हा प्रचंड बहुमताने विजय होईल। तिथली जर वास्तविक भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर हा अत्यंत दुष्काळी भाग आहे। तिथं पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे। शेतीला पाणी नाही आणि पिण्याचं पाणी नाही। पिण्याच्या पाण्यावर अनेक लोकांनी राजकारण केलं। आताचे सत्ताधारी सांगतायत की पिण्याचं पाणी पण ही वॉटर सप्लायची वाढाव पाणी पुरवठा स्कीम अजितदादांनी मंजूर केलेली 79 कोटी रुपयाची वाढाव पाणी पुरवठा स्कीम आहे। त्याच्यामुळे काही लोकांना जरा थोडासा न्याय मिळेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे। दुसरी गोष्ट, इथं आपल्याकडे एखादा माणूस जर डेड झाला तर त्याला इथं पीएम करण्याची सोय पूर्वी होती, ती बंद झालेली आहे। इथून 35 किलोमीटर दहिवडी आहे, दहिवडीला जाऊन त्या माणसाचं पीएम करावं लागतंय। अँब्युलन्सचा खर्च आहे 5000 रुपये। त्या माणसाला घेऊन जायचं, माघारी आणायचं, त्या माणसाचं पीएम करायचं म्हणलं तर 5000 रुपये, आणि ती पण रात्री झाली तर रात्री माणूस उपलब्ध नसतो। माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला घेऊन जायचं, दहिवडीला न्यायचं, तो माणूस 1-1.5 वाजता येणार त्याला त्याच्या सवडीप्रमाणे, आणि मग त्याचं पीएम होणार। म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये डेड झाली तर किमान 24 तास त्या लोकांना रडत लेकरा बाळासहित परिवाराला बसावं लागतं। ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आणि ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी गोष्ट सुद्धा ह्या दुर्दैवानं आपल्या ह्या तालुक्यामध्ये घडताना आपण पाहतो। ह्या शहरामध्ये ह्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही। दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शैक्षणिक पिढी आमच्या इकडे अत्यंत चांगल्या पद्धतीची विद्यार्थी आहेत, पण त्या मुलांना एखादी चांगली अशी अभ्यासिका उभा करू शकली नाहीत कोण सुद्धा। एक चांगली आमच्याकडची मुलं अभ्यास करतील आणि त्या मुलांना IAS, UPSC, MPSCचा अभ्यासासाठी त्या मुलांना एक चांगलं केंद्र उभं राहील अशी स्थिती कोण करू शकलं नाही। ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत।